श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण भरपूर ज्या शिलाईच्या टिप्स आहेत त्या बघितल्या. त्याच्याबरोबर मी तुम्हाला घरच्या घरी मशीन कशी दुरुस्त करायची किंवा शिलाई मशीन सर्व्हिसिंग घरच्या घरी कशी करायची हे सुद्धा एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यासोबत मी ट्रॅव्हल बॅग स्टिचिंग, नंतर आपण बघितलं मोबाईल पाऊच, ट्रॅव्हल बॅग्स मोठ्या छोट्या वगैरे सगळं शिलाईचं जे काही असतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण एका ताईची कमेंट आलेली होती की ताई, ब्लाऊजवरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, तर ते डिटेलमध्ये सांगा. तर आज त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. अंजली गोडवे नाव आहे त्यांचं, तर त्यांनी कमेंट केलेली आहे. तर ताई, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना ब्लाऊज स्टिचिंग करायची आहे आणि घरच्या घरी आपल्या ब्लाऊजवरून माप घेऊन स्टिचिंग करायची आहे, तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजवरून ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं असतं. तर मैत्रिणींनो, त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल करा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्या. मेंबरशिप घेतल्यानंतर जे कोणी चॅनलचे मेंबर्स असतील त्यांच्यासाठी मी फुल कोर्स देणार आहे फ्रीमध्ये. तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही मेंबरशिप घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही चॅनलला सुपर चॅट किंवा सुपर स्टिकरसुद्धा देऊ शकता. आणि हो, आपल्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. जिथे तुम्ही कमेंट करता तिथे स्वाईप करायचं, हाईपचं बटन असतं तिथे हाईपवरती क्लिक करायचं आणि चॅनलला पॉईंट द्यायचे असतात. तर मैत्रिणींनो, ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा, कारण तुमच्या सपोर्टमुळे मी सुद्धा माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकते आणि माझ्या टिप्समुळे तुमचंसुद्धा करिअर छान होऊ शकतं, तुमचासुद्धा बिझनेस छान चालू शकतो. तर मैत्रिणींनो, आपण जर एकमेकींना साथ दिली तर नक्कीच आपण पुढे जाऊ. तर आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉनचं बटन असतं बाजूचं ते ऑलवर सेट करा, म्हणजे जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला मेजर करण्यासाठी काय हवं असतं, तर हा मेजर टेप आणि आपलं एक जुनं ब्लाऊज घ्यायचं आहे. तर चला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते की ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं असतं. मी तुम्हाला फक्त माप कसं घ्यायचं ते सांगत आहे, लिहून दाखवणार नाहीये. किती मापानंतर किती ॲड करायचे असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. उंची मोजायची आहे. तर उंची मोजताना हे शोल्डरची जी वरची शिलाई असते तिथे तुम्हाला तुमचा टेप ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हे खालपर्यंत हे बघा असं पूर्ण उंची घ्यायची आहे. दिसतंय तुम्हाला? तर याची उंची आहे 14. तर उंचीमध्ये आपल्याला किती एक्स्ट्रा घ्यायचे असतात, तर उंचीमध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे असतात. म्हणजे 14 प्लस 1 इंच 15 इंच तुम्हाला जेव्हा तुम्ही कटिंग करा ब्लाऊजची तेव्हा 15 इंच तुम्हाला उंची घ्यायची आहे. 1 इंच आपला खालून फोल्ड होतो, वरतून आपण शोल्डर वगैरे जोडतो त्याच्यामध्ये जातं. तर जी पूर्ण उंची जितकी असेल त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंबर जी मोजता ना, ती हे जे आपण हुक लावलेले असतात त्या हुकापासून आपल्याला कंबर मोजायची असते. तर हे बघा, पूर्ण असं बरोबर असं ताणून घ्यायचं आहे. ब्लाऊज पण आणि पट्टा पण आपला जो मोजायचा असतो त्याच्याने काय होतं, आपलं मेजर टेप व्यवस्थित येतं. हे बघा, असं थोडा पार्ट घ्यायचा आहे तुम्हाला आणि मग त्याची उंची मोजायची आहे. हे बघा, याची कंबर जी आहे ती आहे 37 इंच. तर रेडी 37 इंच, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे, म्हणजे 38.5 इंच याची कंबर येणार आहे. तर तुम्ही याचा चौथा भाग करून कटिंग करताना घेऊ शकता. त्याच्यानंतर शोल्डर, हे बघा, हा जो इथला कोपरा असतो तिथे पट्टी ठेवायची आहे आणि ही जी इथे बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर याचं शोल्डर आहे 3 इंच. तर 3 इंचामध्ये आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणजे आपला पाव इंच जो भाग असतो तो बाहीमध्ये आणि आपला गळ्यामध्ये जातो, त्याच्यामुळे 3 इंच प्लस पाव इंच असं आपल्याला मोजताना घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कटोरी कशी मोजायची, तर ही जी कटोरी आपण इथून जॉईन केलेली आहे, हे बघा तुम्हाला, ही जी कटोरी इथून आपण जॉईन केलेली आहे, हे जॉईन दिसत असेल तुम्हाला, या आणि हे हुक जे लावलेले आहेत इथे खाली एकदम खाली ठेवायची आहे पट्टी. खाली म्हणजे हे जे आपले क्रॉस पट्टी जोडलेली आहे हा एवढा भाग सोडून
ही जी इथून जॉईंट केलेली आहे क्रॉस पट्टीला, तिथे तुम्हाला मेजर टेप ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर असं तिरकसमध्ये हे बघा अशी कटोरी मोजायची आहे. तर कटोरी आहे आपली 8 इंच. त्याच्यानंतर बाहीची उंची. बाहीची उंची आता तुमची जशी उंची असेल त्यानुसार घेऊ शकता. प्रत्येक ब्लाऊजची उंची ही वेगवेगळी असते बाह्यांची. तर हे ब्लाऊज जे आहे ते आपली जी पैठणी साडी असते त्याच्यावरचं आहे. मी स्वतः स्टिच केलेलं आहे. तर बाहीची उंची आहे 11 इंच. 11 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे जे आपलं जोडण्यामध्ये जातं आणि खालून फोल्ड वगैरे करण्यामध्ये जातं, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दंडघेर. दंडघेर आहे याचा 5 इंच. तर 5 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मुंढा. हे बघा, ही जी बाही इथून आपण जोडलेली आहे, इथे आपल्याला हा टेप ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे असं ताणून घ्यायचं आहे. ताणून घेतल्यानंतर 8 इंच याचा मुंढा आहे. आता आपल्याला मोजायचा आहे पुढचा गळा. तर पुढचा गळा आपल्याला इथून असा न मोजता तुम्हाला काय करायचं आहे, हा खालचा जो भाग असतो, जो आपला हुकपट्टी लुकपट्टीचा असतो, तो भाग मोजायचा आहे. तर पुढचा गळा आहे आपला, हे बघा, याची पट्टी मोजायची आहे. बरोबर तुमचं पुढच्या गळ्याचं माप येऊन जातं. तर 7.5 इंच याचा पुढचा गळा आहे. आणि आपल्या मागच्या गळ्याला आपण डिझाईन केलेली आहे, तुम्ही बघू शकता. मागच्या गळ्याला आपण डिझाईन केलेली आहे, तर त्यामुळे हा भाग थोडा कमी झालेला असू शकतो. तर मागचा गळा मोजताना सुद्धा हा खालचा जो पार्ट असतो आपला तो मोजायचा असतो. तर मागचा गळा आहे आपला याचा 4.5 इंच, पण याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे हे डिझाईन केली आहे त्याच्यामुळे आपला हा गळा जो आहे तो कट करताना 5 इंच करायचा आहे. आणि तुमच्या गळ्याला जर डिझाईन नसेल, साधा ब्लाऊज असेल, प्लेन ब्लाऊज असेल, तर त्याला एक्स्ट्रा घ्यायची काही गरज नसते. तर असं तुम्हाला ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. एकदम सोप्या आणि चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जी फिटिंग असते म्हणजे कंबर जी असते त्याच्यामध्ये 1.5 इंच किंवा 2 इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे तुमची त्यामध्ये घडी होऊन जाते. घडी करण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये चौथा भाग करायचा आहे कमरेचा आणि त्यामध्ये 2 इंच किंवा 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे तुमची ब्लाऊज पीसची जी घडी आहे ती त्या मापाची करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही घडी करून ब्लाऊज कटिंग करू शकता. मी जी हे माप सांगितले तुम्हाला, मी तुम्हाला सांगितलं फक्त की कसं मोजायचं आहे. त्याच्यानंतर किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तसं तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊन एका वहीमध्ये संपूर्ण डिटेल लिहून ठेवायचे आहे की 14 इंच याची उंची आलेली आहे रेडी, तर प्लस 1 इंच करायचा म्हणजे 15 इंच असं तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. जर डिझाईनचा गळा असेल तर त्यामध्ये तुम्हाला गळा मोजल्यानंतर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. कारण जे आपलं गळ्यामध्ये डिझाईन करतो त्यामध्ये आपला गळा थोडा खाली येतो, त्याच्यामुळे मागच्या गळ्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बाहीच्या उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. दंडघेरमध्ये तुम्हाला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर असं तुम्हाला जेव्हा तुम्ही रेडीमेड ब्लाऊजचं माप घ्याल तेव्हा एक्स्ट्रा मार्जिन जी आहे ती ॲड करून मग तुम्हाला कटिंग करायची आहे. हे विसरायचं नाही की त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे हे विसरलात तर तुमच्या ब्लाऊजचं संपूर्ण माप चुकेल, तुम्हाला ते ब्लाऊज फिटिंग होईल किंवा ते होणारच नाही. तर तुम्ही जर नवीन असाल स्टिचिंग करण्यामध्ये किंवा ब्लाऊज स्टिचिंगमध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कटिंग करताना काहीही चुकणार नाही. तर अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलची मेंबरशिप नक्की घ्या, कारण यामध्ये तुमचासुद्धा फायदा आहे. मेंबरशिप घेतल्यानंतर मी तुमच्यासाठी कोर्स लॉन्च करणार आहे ब्लाउजेसचा किंवा ड्रेसेसचा. तुम्हाला जो कोर्स हवा असेल तो कोर्स मी लॉन्च करेल आणि तो तुम्हाला फ्रीमध्ये दिला जाईल. फक्त जे चॅनलचे मेंबर्स असतील त्यांनाच तो कोर्स फ्रीमध्ये शिकवला जाईल. तर मैत्रिणींनो, नक्की चॅनलची मेंबरशिप घ्या. आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर सुपर स्टिकर सुपर चॅट नक्की करा मैत्रिणींनो, कारण तुमच्या सपोर्टची सुद्धा मला तेवढीच गरज आहे जेवढी माझ्या सपोर्टची तुम्हाला आहे. जर तुमचं चॅनल ग्रो होत नसेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. मी संपूर्ण गायडन्स तुम्हाला देणार आहे. तुमचं चॅनल कसं ग्रो करायचं, चॅनलवरती रीच कशी आणायची, मॉनिटायझेशन कसं करायचं किंवा वॉच कसं कंप्लीट करायचा, सगळं तुम्हाला मी गायडन्स देणार आहे. कारण माझं हे चॅनल मी फक्त एका वर्षात पूर्ण केलेलं आहे. तर सबस्क्रायबर माझे 2च महिन्यात झालेले होते. तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घ्या आणि माझ्या सपोर्टमुळे तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्यासाठी तुमची ही मैत्रीण खूप सारे व्हिडिओज
शिलाई टिप्स किंवा तुमच्या फायद्याचे जे टिप्स असतील त्याच टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.